नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित जैन. रॉयल शेतकरी सुमित जैन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण माहिती पाहणार आहे 24x24 4 शेततळ्याविषयी. आपण शेततळे बनवण्यासाठी 210 पोकलँडचा यूज करणार आहे. याच्यामध्ये आपल्या पहिले तर आपण पोकलँडची पूजा करून घेतली मित्र कंपनीच्या वडिलांच्या हाताने. नंतर आपण जे ते मार्कआउट टाकलेलं आहे 20x20 मीटरचा त्याचा मार्कआउट आहे. इकडून अशी लाईन मारलेली आहे. त्याच्यानंतर ही दुसऱ्या साईडची लाईन आहे. मध्ये आमच्यावरच 20 मीटर x 20 मीटर ही पूर्ण साईज घेतलेली आहे आतल्या बॉक्ससाठी. याला बाहेरून माती टाकण्यासाठी आपण 10-10 मीटरची चारी साईडने जागा सोडलेली. अशा प्रकारे आता पोकलँडने आपलं काम चालू झालेलं आहे. याची खोली आपली जमिनीपासून 2 मीटर खाली जाणार आहे. वरती मग भरपूर माती पडणार आहे. म्हणजे आपण पुढे याच्यामध्ये सांगत राहू. खोलीकरणाचं काम चालू झालेलं आहे. याची आपल्याला खोली घ्यायची. आता हे बॉक्स कंप्लीट होत झालेलं आहे. जी शेवटची माती राहिलेली ती पूर्ण भिंतीसाठी शिफ्टिंग करत आहे. 7 फूट खोली, सगळ्या साईडने 7 फूट हाईट आलेली आहे त्याची. मातीची खाली 7 फूट गेलेलं आहे. पूर्ण एक साईज लेवल. ऑपरेटर चांगला असल्या कारणाने एकदम चांगल्या प्रकारचे काम करत आहे. याच्यामध्ये आपल्याला काय ब्लास्टिंग वगैरे लागलेली नाही आहे, कारण की आपलं जे रान आहे ते 10 ते 15 फुटापर्यंत पोकलँडने इझिली निघत आहे. याच्यामध्ये आपल्याला चुनखड अशा प्रकारचं लागलेलं आहे. काळीची माती प्लस चुनखड. मुरूम वगैरे कुठं लागलेला नाही. आपला बॉक्स कंप्लीट झालेला आहे. आता याच्यावरती जे आपल्याला स्लूप मारायचा त्यासाठी ही भिंतीची माती इकडं तिकडं पडलेली लेवल करून त्याच्यावर आपली मशीन चालणार आहे. अशा प्रकारे ऑपरेटरने मशीन चालण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. पूर्ण बॉक्स आपला एक लेवलमध्ये बनवलेला आहे. पूर्ण साईट कंप्लीट करून वरती मशीन चालवण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. ज्याच्यासाठी आता आपल्याला स्लूप मारणं पुढं अशा प्रकारे आपला स्लूप मारणं चालू झालेलं आहे. ज्याची आपली जमिनीपासून बॉक्स जो बनवलेला आहे त्याची एक लेवल जे ते काम करणार आहे. पूर्ण बॉक्स आपण एक लेवल म्हणजे आतली साईज आहे त्याची 20x20 मीटर आहे. आता आपण बाहेरच्या साईडचा तर याला जागा लागणारी जे पूर्ण आहे इथून पुढं आपण जे स्लोप मारताना जी आपली हाईट फायनल होणार आहे त्याच्यासाठी आपण लेवल बाटलीची लेवल काढत आहे नळीच्या पाण्याच्या नळीच्या साह्याने. कारण की कुठं तळ असे होतात खालीवर की जेणेकरून आपल्या एक साईडला 5 फूट 2 फूट तळ रिकामा राहत आहे आणि एक साईडला पूर्ण शेंडल पाणी येते. त्याच्यासाठी आपण चालू स्लोपमध्ये पूर्ण साईडने वेळू राहून याची लेवल बाटलीने लेवल काढत आहे. ते आमचे प्रतिनिधी पलीकडे एक पकडत आहे. हे इथं एक मी माझ्या हाताने लेवल काढत आहे. अशी आपण पूर्ण लेवल काढली तर 2 ते 3 इंचाचा फरक आलेला आहे पूर्ण शेततळ्याला. त्याच्यानंतर आपण पुढील स्लोप मारणं कंप्लीट होण्याच्या याच्यात आहे. 3 भिताडी झालेले आहेत. अशा प्रकारे एक भिताड राहिलेली आहे. याला भिंत म्हणते. अशा प्रकारे वेळेवर लेवल काढून टिक मार्क करून ठेवणं लागते. आता पूर्ण आपली पूर्ण स्लूप फायनल झाल्याच्या नंतर आतमध्ये जे मटेरियल ते बाहेर काढून आतमध्ये चैनिंग मारणं चालू आहे. म्हणजे कुठं
दगड वगैरे राहिले असले तर ते चेनच्या सहाय्याने पूर्ण लेवल होतील. आतमध्ये पूर्ण 20-22 मीटरचा पुढालक बॉक्स केलेला आहे. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे पोकलेंटच्या सहाय्याने चेनिंग मारून घेत आहे. जमीन पुसून 25 फूट हाईट आलेली मित्रांनो आपली. आणि अशा प्रकारे आपण एक मध्यंतरी 3 ते 4 फुटाचा एक गड्डा करून घेणे जरुरी आहे. कारण की भिंतीचे जे खडे वगैरे जे आतमध्ये दगड पडतात, आतमध्ये आपल्याला साफसफाई करायची, ती माती आपण वर आणू शकत नाही आहे. त्याच्यामुळे असा गड्डा करून घेणे, त्याच्यामध्ये आपण एक खडी वरून जे भिंतीचे काही दगड जे हळूहळू पडतात ते आपण या खड्ड्यामध्ये टाकून याची नंतर लेवल करून घेऊ, ज्याने आपली जी पन्नी टाकणार आहे त्याची लाईफ वाढणार आहे. अशा प्रकारे आपण 3 ते 4 फुटाचा मध्येत गड्डा करत आहे. मशीनवरती काढायच्या आधी या ऑपरेटरला आपण आपल्या याने सांगणे आपल्या कामाचे, कारण की आपण खडी वर आणून डबल आपली आतमध्ये माती ढसाळणार आहे. त्याच्यामुळे मध्यंतरी गड्डा करून घ्यायचा, त्याच्यात आपलं हे जे वरलं खडे वगैरे निघणार आहे ते आपण टाकू शकतो. याची आतली 20-22 मीटर पूर्ण आपला बॉक्स आलेला आहे. याच्यामध्ये आता आपण टेपच्या सहाय्याने मोजून घेत आहे. आपण शेततळ गुत्त दिलेलं त्या कारणाने आपण ही पूर्ण मोजमाप क्लिअर घेणार आहे. तर याची खाली बुडात 20 मीटरची 20-22 मीटरचा आतमध्ये बॉक्स आलेला आहे. आणि वरल्या टॉपला 90-95 अशी वरल्या टॉपला आहे बॉक्स आलेला आहे. आणि याची पूर्ण हाईट जमिनीपासून क्रॉसमध्ये 25 ते 26 फूट मिळत आहे आपल्याला. याच्यामध्ये आता आपण पाण्याची तर काही अजून लेवल हे काढलेलं नाही किती बसणार आहे. जे आपण पुढे व्हिडिओमध्ये जी पन्नी वगैरे टाकणार आहे त्याची आपण पूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये देऊ. मित्रांनो, कोणाला जर 24x24 सामुदायिक शेततळ बांधायचं असेल तर त्याला पूर्ण 14 गुंठे रान जात आहे. याची कंपाऊंडची बाहेर साईड 120x120 फूट भेटत आहे. मला कोणी काही बी माहिती दिली असली तर ही चुकीची आहे. याला कम्प्लिटली तुम्हाला 120x120 रान कंपाऊंडसाठी लागत आहे. तर तुम्ही याचं कॅल्क्युलेटर करा. 13 ते 14 गुंठ्याच्या मध्यंतरी आपलं पूर्ण शेत हे याला लागत आहे. लोकं म्हणतात की 8 गुंठे लागते, 10 गुंठे लागते, पण याला पूर्ण 13 ते 14 गुंठे हे पूर्ण क्षेत्र जात आहे. याच्यावरती आपण 4 ते 5 एकर शेताचे पूर्ण पाण्याखाली करू शकतो. कम्प्लिटली दुष्काळ पडल्याच्या नंतरच आपण शेततळ्याचा यूज करतो आहे, कारण की आपल्या इतर विहीर बोर याच्यावर आपलं बाकीचं काम चालणार आहे. मित्रांनो, अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. आणि उर्वरित राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पन्नी बाकीचे जे काम आहे त्याचा आपण पूर्ण व्हिडिओ दुसऱ्या याच्यात टाकू. आता आपण मशीनचं काम होऊन मशीन बाहेर गेलेली आहे. आपण पूर्ण माप घेत आहे त्यांच्याकडून. जे ऑपरेटरचं मशीनचं काम हे संपत आलेलं आहे पूर्ण. त्याच्यामुळे पूर्ण त्यांच्याकडून माहिती माप हे क्लिअर घ्यायचं आहे, कारण की आपण बी त्यांना हे गुत्त दिलेलं आहे. शेततळ्याचे महाडीबीटी मधील आपल्याला हे शेततळे अनुदानावर मिळालेले आहे. याला अनुदान आपल्याला 1,20,000 मिळालं आहे. याला आपल्याला खिशामधून 1,20,000 परत चाललेले आहेत. म्हणजे 2,40,000 रुपये पूर्ण खर्च येत आहे. याच्यामध्ये आपल्या बिल काढण्यापासून पन्नी टाकणे, दबाई करणे, खोलीकरण करणे, कंपाऊंड पूर्ण याची माहिती आहे. असेच 24x24 शेततळ्याची माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.